प्रत्येक वेळी इतका खराब अनुभव आला की शेवटी रडायची वेळ आली. बिल्डरची R15 लय दिवस पार्किंग मध्ये उभे असल्याने तिला हायवेवरून फिरून आणायला निघालो. थांबा, त्याआधी केस डोक्याला राहण्यासाठी कॅप घेतो. गाडी हायवेने मस्त पळत होती, पण सूर्य डोंगराच्या मागे लपायला निघाला होता. मी डोक्यातील टोपी काढून केसांचा इन्शुरन्स न घेता त्यांना धोक्यात टाकले. नाश्ता करायला कुठं थांबायचं याचा विचार करत आम्ही हिंजवडी ते वडगाव मावळ गाठलं. जसं 10वी नंतर सायन्स घ्यायचं का डिप्लोमा घ्यायचा हा कठीण निर्णय असतो, तसा शिवनेरी की समर्थ भेळ प्रश्न पडला होता. 10वी नंतर कुठेही गेलो तरी घरचे इंजिनिअरिंगलाच टाकणार आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही हॉटेल सारखेच असतील म्हणून शिवनेरी मध्ये घुसलो. पहिली ओली भेळ मागवली, पण तिला चव नसल्याने थोडी चव यायला मटकी कांदा मागवला, तर ही ओली भेळ इयर डाऊन झाली. नंतर मागवलेल्या वडापावकडनं अपेक्षा होती, पण वड्याच्या बाहेरच्या आवरणाचं आणि भाजीचं न पटल्याने त्यांनी डायव्होर्स घ्यायचं ठरवलं. शेवटी शिवनेरीकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं होतं म्हणून श्री समर्थ भेळ मध्ये आशेने गेलो. अर्धा तास वाट बघून शेवटी भेळीने आमच्या आशेवर चांगल्या चवीचा पाऊसही पाडला. पण आम्ही अजून कांदा मागितलेला तो त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत दिला नाही. वडगाव मावळ आलो तर ह्या दोन्ही हॉटेलमध्ये जाणार नाही असं ठरवून घरी येताना झापूक झुपूक करणाऱ्या चहाच्या दुकानात गेलो. आज काही चांगलं मिळणारच नाही हा तेथील पाण्यासारखा चहा पिऊन समजलं, पण त्यानंतर आम्हाला चांगलं भेटलं ना, खूप सारं ट्रॅफिक. बाय.